नमस्कार, मी राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आता रात्रभर साबुदाणा भिजत घालण्याची अजिबात गरज नाही। तुम्ही या ट्रिकने सुद्धा साबुदाणा अगदी झटपट तयार करू शकता। तर कसा बनवायचा अगदी मोकळा असा छान भिजलेला साबुदाणा? चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 वाटी साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा साबुदाणा इथे आपल्याला स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा चांगला धुवून घ्यायचा आहे। इथे मी हा साबुदाणा 1-2 वेळा चांगला पाण्याने स्वच्छ असा धुवून घेते। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता आपण हा धुवून घेतलेला साबुदाणा एका चाळणीने चाळून घेणार आहोत। यामधील संपूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण पुन्हा एकदा हा साबुदाणा या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हा साबुदाणा एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने पसरून घ्यायचा आहे। यामध्ये आपण 1-2 चमचा पाणी घालून घ्यायचं आहे। पाहू शकता तुम्ही या पद्धतीने। आणि याचमध्ये आपल्याला 1-2 चमचे दूध घ्यायचं आहे। इथे हे दूध आपल्याला रूम टेम्परेचरवरचे वापरायचं आहे। आता 2 चमचे पाणी आणि 2 चमचे दूध यामध्ये आपण घालून घेतलेलं आहे। एकदा आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता हे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आहे आणि 1 तासांसाठी आपल्याला हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे। आता इथे 1 तासानंतर पाहू शकता तुम्ही साबुदाणा इथे छान असा भिजलेला आहे आणि मोकळा असा मस्त असा साबुदाणा छान असा तयार झालेला आहे। आता आपण हा साबुदाणा एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। फक्त 1 तासांमध्ये इथे आपण हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। दुधामुळे साबुदाणा हा पटकन भिजला जातो आणि छान असा फुलला देखील जातो। यासाठी इथे आपल्याला दुधाचा वापर हा आवर्जून करायचा आहे। आता यामध्ये आपण 1 वाटी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि चवीपुरते मीठ यामध्ये आपण घालून घेतलेला आहे। आता इथे आपण हाताने हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। 5 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता यानंतर इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली मिरची घालून घेतलेली आहे। तुम्ही ते उपवासाला जिरे खात असाल तर जिरे देखील टाकू शकता। आता इथे आपण 3 ते 4 मिनिटांपर्यंत हे छान असे परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण जो साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट आणि मीठ मिक्स करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला हे मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटांपर्यंत चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण 1 उकडलेला बटाटा चिरून घेतलेला आहे आणि याच्या फोडी आपण यामध्ये घालून घेतलेला आहे। तुम्हाला जर बटाटा आवडत नसेल तर नाही घातला तरी सुद्धा चालेल, किंवा कच्चा बटाटा तुम्ही चिरून तेलामध्ये घातला तरी सुद्धा चालेल। इथे मी उकडलेल्या बटाट्याचा वापर केलेला आहे। आता आपण हे पुन्हा एकदा 1-2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असे परतून घेणार आहोत। आता हे परतून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे, जेणेकरून साबुदाणा छान असा फुलून येईल।
आता एक 2 ते 3 मिनिटांनंतर इथे आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने झटपट साबुदाण्याची खिचडी नक्की ट्राय करून पहा। जर तुम्ही साबुदाणा रात्री भिजत घालायला विसरलात तर या पद्धतीने नक्कीच साबुदाणा भिजवून पहा आणि कशी झाली खिचडी ती कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील।